हॅलो स्टुडंट्स, हाय. मला माहिती आहे की पहिला प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला नाही. पहिलाच प्रॉब्लेम होता तो लगेचच्या लगेच समजणार नाही. कंपनी फायनल अकाउंट्स अवघड आहे. आता हा सेकंड प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे. ऑलरेडी तुम्हाला मी प्रॉब्लेम सेंड केलेला आहे, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. मग नेक्स्ट स्टेप काय आहे, मी तुम्हाला ते कुठले ॲटम कुठल्या पर्टिक्युलर शेड्यूलमध्ये टाकायचे आहेत हे सांगणार आहे. ते तुम्ही काय करायचं आहे, पेन्सिलनी सगळ्यांनी त्या ॲटमवरती लिहून घ्यायचं आहे. समजलं? नेक्स्ट स्टेप काय आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही जसाच्या तसा तुमच्या नोटबुकमध्ये उतरून काढायचा आहे. त्यानंतर बॅलन्स शीटचा पण फॉर्मॅट ॲज इट इज तुम्ही तो उतरून काढायचा आहे. समजल्या या सगळ्या गोष्टी? काय काय करणार आहात तुम्ही? हा जो मी प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे तो तुमच्या नोटबुकवरती व्यवस्थित उतरून काढायचा आहे. सेकंड थिंग काय आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट ॲज इट इज उतरायचा आहे. बॅलन्स शीट पण लिहून काढायची आहे. ओके. आणि मग माझं लेक्चर पुन्हा ऐकायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील, अदरवाईज तुम्हाला त्या समजणार नाहीत. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूल्स कोणते असतात, काय आहेत, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी वर्किंग नाही ते शेड्यूल काढण्याची गरज नाही. उगाचच आपलं काम वाढवायचं नाही. समजलं? ठीक आहे. आता ओपन युअर नोटबुक अँड नाव राईट डाऊन. हा प्रॉब्लेम काय आहे, मेसर्स एस लिमिटेड वॉज incorporated with an authorized share capital of rupees 11 lakh divided into 11,000 equity shares of rupees 100 each. बरोबर. ही जी एस लिमिटेड कंपनी आहे हिचं शेअर कॅपिटल किती रुपयाचं आहे? 11 लाखचं. किती शेअर्स आहेत? 11,000. 100 रुपीजचा इच शेअर आहे. इथपर्यंत समजतं तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. नाव आता आपण काय पाहणार आहोत? ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. पेन्सिल घेतली, त्या पद्धतीने कुठे कुठे शेड्यूल येतील ते लक्षात घ्यायचं आहे. शेअर कॅपिटल काय करायचं? डायरेक्ट शेअर कॅपिटलला मांडून टाकायचं. ठीक आहे. बिल्डिंग, आता डेबिट साईड बघू आपण. बिल्डिंग कुठे काय आहे? बिल्डिंग फिक्स ॲसेट आहे, तुम्हाला माहिती आहे. मग ती कुठे येईल? टँजिबल ॲसेट. तिथे काय लिहायचं? TA. TA मीन्स काय? टँजिबल ॲसेट. टँजिबल ॲसेटच्या शेड्यूलमध्ये बिल्डिंग लिहायची आहे. समजलं? प्लांट अँड मशिनरी काय आहे? ऑल्सो फिक्स ॲसेट. अगेन TA मीन्स टँजिबल ॲसेट्स. लूज टूल्स. आता लूज टूल ही काय आहे? फिक्स ॲसेट नाही आहे, ही काय आहे? करंट ॲसेट आहे. म्हणजेच कुठे येईल ती? अदर करंट ॲसेट. OCA मीन्स काय? अदर करंट ॲसेट. तिथं हा आयटम मांडायचा. लक्षात आलं? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे पण कुठं असतं? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असतं. ही पण ॲसेट आहे. कोणती ॲसेट आहे? अदर करंट ॲसेट. OCA असं लिहायचं म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. फर्निचर काय आहे? फिक्स ॲसेट. कुठे येईल? TA मीन्स काय? टँजिबल ॲसेट्स. कॅश इन हँड. आता हा शब्द नवीन आहे तुम्हाला. कॅश इन हँड जुना आहे, पण हे कुठे मांडायचं आहे? C&CE म्हणजे काय? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट या नावाचं शेड्यूल आहे. C&CE. तिथे कॅश इन हँड मांडून टाकायची. समजलं? आता नेक्स्ट काय आहे? 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आउटरला आहेत 49,000 इंटू ब्रॅकेट फेस व्हॅल्यू ₹50,000. आता ही काय आहे? ॲसेट आहे. ॲग्रीड. ओके. पण कुठली ॲसेट आहे? करंट ॲसेट आहे. मग ही काय करायची? आपण डायरेक्ट करंट ॲसेटला बॅलन्स शीटच्या मांडून टाकायची. म्हणूनच मी तुम्हाला काय सांगितलं की फॉर्मॅट काढायचा आहे. प्रॉफिट लॉसचा फॉर्मॅट काढायचा आहे आणि बॅलन्स शीटचा पण फॉर्मॅट काढायचा आहे. आणि मग हा बॅलन्स शीटला जिथे डायरेक्ट करंट ॲसेट आहेत तिथेही मांडून टाकायची. समजलं? ओके. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. काय आहे बिल्स रिसिवेबल? इट इज ए शॉर्ट टर्म लोन. STL लिहायचं. शॉर्ट टर्म लोन. बिल्स रिसिवेबल तिथे मांडून टाकायचे. नेक्स्ट आहे गुडविल इज ऑल्सो अन ॲसेट. बरोबर. पण कसली ॲसेट आहे ही? इनटँजिबल ॲसेट आहे. ITA म्हणजे काय? TA म्हणजे टँजिबल ॲसेट. ITA म्हणजे इनटँजिबल ॲसेट्स. तिथे आपण मांडूया.
मोटर व्हेकल्स काय आहे? टँजिबल ॲसेट TA. सन्ड्री डेटर्स TR. आता TR तुम्हाला हे सगळे शब्द नवीन आहेत. हां, सन्ड्री डेटर्स काय लिहायचं? TR मीन्स ट्रेड रिसिवेबल्स. नेक्स्ट आहे इंटेरियम डिव्हिडंड पेड. हा आयटम काय करायचा? इंटेरियम डिव्हिडंड पेड. मला वाटते की मी काय केलेलं आहे हां, किती रुपयाचा आहे तो? 16,000. तो कुठे येईल? रिझर्व अँड सरप्लस. सेकंड नंबरचं शेड्यूल असतं रिझर्व अँड सरप्लस. ओके. आता कॉल्स इन ॲरियर्स याचा अर्थ तुम्हाला माहिती. यू नो द मिनिंग ऑफ कॉल्स इन ॲरियर्स. पैसे यायचे राहिलेले आहेत शेअर कॅपिटलमधून, बरोबर? हां, म्हणजेच काय करायचं? हे मायनस फ्रॉम शेअर कॅपिटल. काय लिहिणार तुम्ही तिथे? कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे पैसे कमी आलेत. पैसे आपण वरती लिहिले होते 10 लाख. 10 लाख आपण लिहिलेत, पण किती यायचे राहिलेत? त्यातले 50,000 यायचे राहिलेत. म्हणजे काय करायचं? ते 50,000 मायनस करायचे. परचेसेस. परचेसेस काय करायचं? डायरेक्ट मांडून टाकू आपण प्रॉफिट अँड लॉसला. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे की नाही, तिथे परचेसेस डायरेक्ट मांडून टाकायचे. कारण काहीच वर्किंग नाही आहे, कशाला वेगळं शेड्यूल काढत बसायचे. समजते? बरं. ॲडव्हर्टाइजमेंट OE. OE मीन्स काय? अदर एक्सपेन्सेस. आपलं शेड्यूल असतं की नाही, त्या अदर एक्सपेन्सेस नावाचं आपण शेड्यूल काढणार आहोत. मग या शेड्यूलमध्ये ते लिहून टाकायचं OE. समजलं? ऑडिट फीज OE अदर एक्सपेन्सेस. कॅरेज इनवर्ड्स. बघा, कॅरेज इनवर्ड पण काय करायचे? आपण डायरेक्ट मांडून टाकू. कुठे? कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममध्ये. समजलं? बरं. वेजेस. वेजेस कशाशी रिलेटेड आहेत? एम्प्लॉईशी. मग आपलं एम्प्लॉईशी रिलेटेड कोणतं शेड्यूल असतं? एम्प्लॉई बेनिफिट असतं की नाही. मग EB लिहा. EB मीन्स काय? एम्प्लॉई बेनिफिट. तिथे EB लिहायचे. डिस्काउंट अलाउड हा काय आहे? एक्सपेंडिचर आहे, म्हणून कुठे लिहायचा? OE. OE मीन्स अदर एक्सपेन्सेस. इन्शुरन्स OE. OE म्हणजे काय? अदर एक्सपेन्सेस. स्टॉक ऑन. आता हा ओपनिंग स्टॉक आहे, कुठे येईल? चेंज इन इन्व्हेंटरी. CII. चेंज इन इन्व्हेंटरी. लक्षात आलं? ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हा आपण कुठे लिहित असतो? चेंज इन इन्व्हेंटरीमध्ये लिहित असतो. जनरल एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आहेत, अदर एक्सपेन्सेसमध्ये येतील OE. नेक्स्ट सॅलरीज. सॅलरीज कुणाशी रिलेटेड आहेत? एम्प्लॉईशी, म्हणून कुठे येईल? EB. EB मीन्स एम्प्लॉई बेनिफिट. सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स कुठे लिहूयात आपण? डायरेक्ट करंट लायबिलिटीज. डायरेक्ट करंट लायबिलिटीमध्येच क्रेडिट साईड सुरू झाली का माझी? मी काय केलं? ट्रायल बॅलन्स छोटा यावा म्हणून मी 1,08,880 आहे बघा सेकंड. शेअर कॅपिटलच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स आहेत. डायरेक्ट करंट लायबिलिटीमध्ये DCL. डायरेक्ट करंट लायबिलिटी. रिझर्व्ह फंड कुठे येईल? ऑब्वियसली रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये येईल. समजतंय? ओके. नेक्स्ट आहे डिपॉझिट्स. क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे काय आहे? STB शॉर्ट टर्म बॉरोईंग. बरोबर. हे डेबिट असतं तर आपण डिपॉझिट केलेले आहेत, ॲसेट साईडला येणार. पण हे क्रेडिट आहेत म्हणजे काय? आपण लोन घेतलेलं आहे, आपण लोकांकडून डिपॉझिट मागवलेले आहेत. हे काय येईल? शॉर्ट टर्म बॉरोईंगमध्ये येईल. समजलं? प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन हा ओपनिंग बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. कुठे येईल? रिझर्व्ह अँड सरप्लस. सेकंड नंबरचं शेड्यूल RS. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. काय करायचं आहे? RDD म्हणून मांडायचे. सेल्स डायरेक्ट लिहून टाकूया आपण. कुठे? प्रॉफिट लॉसला तुम्ही पहिला आयटम लिहिलेला की नाही? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. तिथे सेल्स येतील 12 लाख. समजलं? देन नेक्स्ट रेंट रिसिव्ड. आता इन्कम आहे, मग अदर इन्कम OI. जसं OE होतं की नाही अदर एक्सपेन्सेस, तसंच OI पण आहे अदर इन्कम. समजलं? देन 8% डिबेंचर्स. तर हे डिबेंचर्स कुठे येणार? LTB. जसं STB होतं की नाही शॉर्ट टर्म बॉरोईंग, तसंच LTB म्हणजे काय? लाँग टर्म बॉरोईंग. हे LTBमध्ये येईल. आणि बँक ओव्हरड्राफ्ट STB शॉर्ट टर्म बॉरोईंग. समजले का? ट्रायल बॅलन्सचा फक्त एकच इफेक्ट असतो, सिंगल इफेक्ट असतो. डबल इफेक्ट कशाचे असतात? ॲडजस्टमेंटचे असतात. आता आपण इथं काय केलं? ट्रायल बॅलन्स लिहिले सगळे पेन्सिलनी, आणि मग त्याचा काय आहे? हा सिंगल इफेक्ट दिला. आता त्याच्या खाली नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत? ॲडजस्टमेंट.
You know that there are double effect of every adjustment. One effect is डेबिट साईड आणि अनदर इफेक्ट इज फॉर क्रेडिट साईड. एक डेबिटला इफेक्ट असतो आणि एक क्रेडिटला इफेक्ट असतो. बरोबर आहे. आपण काय करूया, ॲडजस्टमेंटचा मी नेक्स्ट व्हिडिओ काढते. हा फक्त काय केलं मी, ट्रायल बॅलन्सचा तुम्हाला सांगितलं. तुम्ही काय करायचं आहे, प्रॉब्लेम लिहायचा आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट काढायचा आहे, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काढायचा आहे आणि मी जे सांगितलं आहे ते तुमच्या नोटबुकवरती पोस्टिंग करायचं आहे. ॲडजस्टमेंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, बाय.